चला नॉनव्हेज लवर्स पटापट हजेरी लावा, कारण आज आपण बनवतोय हे छान मसालेदार असं चिकन 65। तर बाहेरून मसालेदार आणि आतपर्यंत व्यवस्थित असं शिजलेलं हे चिकन 65 कसं बनवायचं ते बघणार आहोत। पण त्याआधी माझ्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल समोरील बेल आयकॉन दाबा आणि पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। नमस्कार, मी सविता पाटील आणि जनगडी तडका या माझ्या YouTube चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आजच्या भागामध्ये आपण चिकन 65 कसं बनवायचं ते बघणार आहोत। तर चिकन 65 कुणाला नाही आवडत नाही का? चिकनची अगदी सगळ्यांना आवडणारी डिश म्हणजे चिकन 65। तर खायला तर सगळ्यांना आवडतेच, पण बनवायला मात्र बऱ्याच जणांना ही चिकन 65 ची रेसिपी अवघड वाटते। तर आजच्या भागामध्ये अगदी सोप्या पद्धतीने छान रसरशीत आणि मसालेदार असं चिकन 65 कसं बनवायचं ते बघणार आहोत। चला तर मग पटकन चिकन 65 च्या रेसिपीला सुरुवात करूया। तर इथं चिकन 65 बनवण्यासाठी इथे मी 2 ते 3 वेळा चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। साधारणतः अर्धा किलोच्या आसपास असेल। आता चिकन शक्यतो 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्या, म्हणजे त्याचा जो वास वगैरे असतो तो बऱ्यापैकी निघून जातो। आता इथं मी मूनस्टारचा चिकन 65 चा मसाला वापरते। तर हे 10चं एक पॅकेट येतं, अर्धा किलो चिकनसाठी तुम्ही वापरू शकता। तर इथं मी जे चिकन घेतलेलं होतं ते साधारणतः अर्धा किलोच्या आसपास होतंच, म्हणून मी पूर्ण पॅकेट टाकलेलंच आहे। आणि मी शक्यतो चिकन 65 असो किंवा फिश फ्राय असो हा मूनस्टारचाच मसाला वापरते। खरंच खूप छान बनतं चिकन 65 ना। तर 10चं पॅकेट होतं ते पूर्ण चिकनमध्ये मी टाकलेलं आहे। त्याच्यानंतर अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट, पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा होईल इतकं लाल तिखट टाकलेलं आहे। आता पॅकेटवरती तर लिहिलेलं असतं तिखट वगैरे काय टाकू नका, पण तुम्हाला थोडं झणझणीत वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही एक्स्ट्रा टाकू शकता। त्यासाठीच मी इथं थोडीशी हळद आणि अर्धा चमचा होईल इतकं लाल तिखट सुद्धा टाकलेलं आहे। आणि आलं लसूण पेस्टनं सुद्धा याला खूप छान फ्लेवर येतो। आता मसाला, आलं लसूण पेस्ट, हळद, तिखट टाकून चिकनला व्यवस्थित लावून घ्यायचं। गरज वाटत असेल तर थोडंसं पाणी सुद्धा टाकू शकता। तर मला गरज वाटली नाही पाण्याची, म्हणून मी मसाला चिकन धुतलेलं होतं त्याच्यावरतीच मसाला टाकून व्यवस्थित मसाला चिकनला लावून घेतला। त्याच्यानंतर 1 चमचाभर होईल इतका लिंबाचा रस सुद्धा चिकनवरती टाकला आणि परत एकदा हातानं मसाला व्यवस्थित पूर्ण चिकनला लावून घेतला। शक्यतो असा हातानं मसाला चिकनला लावायचा, म्हणजे व्यवस्थित सगळ्या साईडनं मसाला लागतो। आता चिकनला कमीत कमी 15 मिनिटं ते अर्धा तासापर्यंत आपल्याला मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्यायचं। आणि पाहू शकता अर्ध्या तासानं चिकनला मसाला जो आहे तो व्यवस्थित लागलेला आहे आणि छान असा मुरलेला सुद्धा आहे। आता ह्याच्यावरती मी पांढरे तीळ टाकलेले आहेत, दिसायला खूप छान दिसतं म्हणून पांढरे तीळ टाकलेले आहेत। तुमच्याकडे जर नसतील तर तुम्ही स्किप करू शकता। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे 1 चमचाभर होईल इतकं तांदळाचं पीठ। आता तांदळाचं पीठ नसेल तर कॉर्नफ्लॉवर सुद्धा टाकू शकता, चिकन छान बाहेरून कुरकुरीत होतं। त्याच्यानंतर अगदी थोडंसं गरज वाटल्यास थोडंसं पाणी टाकायचं आणि हे तांदळाचं पीठ आणि जे आपण पांढरे तीळ लावलेले आहेत ते चिकनला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। आता आपण चिकनला जेवढं जास्त वेळ मॅरिनेट करू ना तेवढंच हे चिकन 65 चवीला खूप छान लागतं। आता हे व्यवस्थित मिक्स केलेलं आहे। त्याच वेळेला मी गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं। आता तळण्यासाठी तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं, म्हणजे लो फ्लेमवरती वगैरे हे चिकन अजिबात तळायचं नाही आहे। तर हाय फ्लेमवरतीच हे चिकन आपल्याला तळून घ्यायचं आहे। तर गॅसची फ्लेम इथे मी हाय ठेवलेली आहे। चिकन तेलात टाकायचं, गॅसची फ्लेम हायच आहे। 1-2 ते 3 मिनिटं ह्याला असंच एका साईडनं भाजू द्यायचं। त्याच्यानंतर आपल्याला हे चिकन परतून घ्यायचं आहे। तर मी चाकूच्या साहाय्यानं एका साईडनं व्यवस्थित भाजलं काय ते बघितलं, व्यवस्थित पलटी होत आहे आणि पाहू शकता कढईला वगैरे अजिबात चिकटलेलं नाही आहे। तांदळाचं पीठ टाकल्यामुळे शक्यतो हे चिकन जे आहे ते कढईला म्हणजे चिकटत नाही, त्याच्यामुळे तांदळाचं पीठ नक्की टाका किंवा कॉर्नफ्लॉवर सुद्धा टाकू शकता। आता झारीच्या साहाय्यानं पूर्ण चिकन मी पलटून घेतलेलं आहे आणि पाहू शकता छान मसाला सुद्धा व्यवस्थित आपल्या चिकनला लागलेला आहे आणि पांढरे तीळ जे आपण वरून टाकलेले ते सुद्धा अगदी सुरेख दिसत आहेत। तर 7 ते 8 मिनिटं आपल्याला हे चिकन व्यवस्थित असं फ्राय करायचं। सुरुवातीला तर हाय फ्लेम ठेवायची, शेवटी 1-2 ते 3 मिनिटं तुम्ही लो टू मिडियम फ्लेमवरती हे चिकन तळून घेऊ शकता। अशा प्रकारे हे चिकन मी फ्राय करून घेतलेलं आहे आणि अगदी अर्ध्या तासामध्ये आपलं छान मसालेदार आणि आतपर्यंत व्यवस्थित असं शिजलेलं हे चिकन 65 तयार आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये सुद्धा नक्की कळवा। आणि हो, ही जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। त्याचबरोबर तुम्ही चिकन 65 कसं बनवता ते सुद्धा कळवा। तर इथं मी लिंबूसोबत सर्व केलेलं आहे आणि तुम्हाला स्टार्टर म्हणून सुद्धा तुम्ही खाऊ शकता। आणि अगदी हॉटेलपेक्षा सुद्धा सुंदर असं आपलं हे 65 तयार झालेलं आहे।
नक्की ट्राय करा. चला तर मग पुन्हा भेटूयात एका छानशा रेसिपीसह एका नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.